मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये तुम्ही कसा जे आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या कोणत्याही प्रकारचे जे आहे डाऊट आहे तर या व्हिडिओमध्ये संपणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होतो तर तुम्ही कमेंटमध्ये जे आहे लिहू शकतात। तर इथे मी तुम्हाला जे आहे दोन पद्धती जे आहे सांगणार आहे की तुम्ही कसा जे आहे दोन पद्धतीमुळे जे आहे या माझी लाडकी बहीण योजनामध्ये अर्ज करू शकतात आणि यामध्ये जे आहे सगळे जे आहे महिलांना 1500 जे आहे महिन्याचा भेटणार आहे। हे नवीन योजना आलेली आहे जे आहे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे माननीय एकनाथ शिंदे यांनी जे आहे हे योजना जे आहे सुरू केलेली आहे। 1 जुलैपासून जे आहे सगळ्यांना एक महिन्याचा 1500 भेटणार आहे। महिलांना एक कुटुंबामध्ये जे आहे दोन जो आहे लोकांना भेटणार आहे, एक अविवाहित एक विवाहित महिलांना हे भेटणार आहे। तर तुम्हाला कसं आहे दोन पद्धतीमुळे जे आहे अप्लाय करायचं आहे, कोणत्याही एक पद्धतीमुळे तुम्ही अप्लाय करू शकतात। तर हे जे आहे हे ऑफलाईन आहे। ऑफलाईनमध्ये तुम्हाला जे आहे मी जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे जे आहे PDF लिंक देतो आणि तुम्ही जे आहे लवकरच जे आहे यांचा प्रिंट आउट काढून तुम्ही इथे जे आहे याचा जे आहे भरून अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही जे आहे याला जमा करू शकतात। जे इथे जे आहे तुम्हाला कसा काय लिहायचं आहे मी तुम्हाला सांगतो। इथे महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे आणि महिलेचे लग्नापूर्वी काय नाव होतं हे लिहायचं आहे आणि महिलेचे लग्नानंतर काय नाव आहे अगर जे आहे तर विवाहित आहे असल्यास तुम्हाला लिहायचे आहे आणि विवाहित नाही आहे अविवाहित आहे तर तुम्हाला इथे नाही लिहायचं आहे काही आणि ज्या इथे लिहायचं आहे आणि ज्या वरती काही नाही लिहायचं आहे आणि असा जन्म दिनांक लिहायचा आहे आणि अर्जदाराचा संपूर्ण नाव पत्ता लिहायचा आहे, ग्रामपंचायत काय आहे नगरपंचायत काय हे लिहायचं आहे, पिनकोड काय आहे, जन्म ठिकाण कुठे झालेला आहे, शहराचं नाव लिहायचं आहे, जिल्ह्याचं नाव तालुका आणि राज्य महाराष्ट्र लिहायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की यामध्ये जे आहे महाराष्ट्राचे जे महिला आहे हे पण फक्त हे जे आहे अप्लाय करू शकतात आणि कोणत्याही जे आहे महिला जे महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म नाही झालेला आहे तो त्यांच्या जे आहे पुरुष जे आहे महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म झालेला आहे तर हे पण जे आहे यामध्ये जे अप्लाय करू शकतात आणि जे आहे तर कोणत्याही जे आहे कुटुंबामध्ये कोणाचाही जन्म महाराष्ट्रामध्ये नाही झाला आहे तर हे यामध्ये अप्लाय नाही करू शकतात। आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे, आधार क्रमांक आणि ज्या महिलेचे जन्म कोणत्या जे आहे कोणत्याही महिला जे आहे त्यांचा जन्म जे आहे महाराष्ट्रामध्ये नाही झालेला आहे तो त्या ऐवजी पतीचे जे आहे महाराष्ट्रामध्ये कुठे जन्म झालेला हे लिहायचे आहे आणि शासनाच्या तुम्ही कोणत्याही प्रकारचे जे आहे योजनामध्ये तुम्ही जे लाभ घेतात तो इकडे लिहायचा आहे आणि 1500 पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला हे जे आहे योजनाचा 1500 भेटणार नाही। आणि वैवाहिक स्थिती काय विवाहित विधवा काय आहे सगळे येथे यामध्ये टिक करायचं आहे कोणत्याही एक। अर्जदाराचे बँक खाते लिहायचे आहे, यामध्ये बँकचे पूर्ण नाव, बँकचे खातेधारकाचे नाव आणि बँक खाते क्रमांक IFSC कोड लिहायचा आहे। आपला आधार क्रमांक जे आहे खात्यात जोडलेला आहे की नाही हे तुम्हाला जे आहे ते हो या नाही तर नाही करायचं आहे। नाही झाला आहे तर तुम्ही जे आहे पटकन तुम्ही जाओ बँकमध्ये जे आहे आधार कार्डला जे आहे बँक खात्याला जोडवा आणि वाढवामध्ये जे आहे नारी शक्ती प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारचे महिला आहे, सामान्य महिला आहे, ग्रामसेवक आहे, वार्ड अधिकारी आहे, कोण आहे। अगर तुम्ही जे आहे शेवट हे फॉर्मला भरतो तर तुम्ही जे आहे तुम्ही सामान्य महिला पर टिक करा आणि जे आहे तुम्ही अंगणवाडी केंद्र सेविका आहे तर तुम्ही अंगणवाडी सेविका टिक करा इथे। आणि ज्या 13व्या ज्या याठीमध्ये आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी। यामध्ये जर तुम्ही हे सर्व तुम्हाला जे कागदपत्र पाहिजे, आधार कार्ड कंपल्सरी सगळ्यांना पाहिजे आणि अधिवास प्रमाणपत्र यांचा अर्थ आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचे दाखला यामध्ये कोणताही एक पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट। आणि तुमच्याकडे जे आहे हे तिघे नाही आहे, तुमच्याकडे डोमिसाईल नाही आहे, तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे, तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नाही तर तुम्ही जे आहे या त्यांच्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला यामध्ये कोणताही तुमच्याकडे आहे तर तुम्ही हे पण जे आहे यामध्ये टाकू शकता। यांच्या अर्थ अधिवास प्रमाण डोमिसाईल नाही आहे तर तुम्ही जे आहे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र हे पण जे आहे टाकू शकतात, नाहीतर जन्म प्रमाणपत्र आहे तर टाकू शकतात, नाहीतर शाळा सोडण्याचे दाखला आणि जे उत्पन्न प्रमाणपत्र यांचा अर्थ आहे इन्कम सर्टिफिकेट। तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही पिवळे किंवा केसरी राशन कार्ड अपलोड करू शकतात आणि त्यांच्या जे आहे माणसाच्या ज्या 2.5 लाखपेक्षा इन्कम आहे ते यामध्ये अप्लाय करू नाही शकतात आणि
अर्जदाराचे हमीपत्र सेल्फ डिक्लेरेशन जे फॉर्म आहे मी या व्हिडिओमध्ये ज्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला तुम्ही जे आहे प्रिंट आउट काढू शकता। बँक पासबुकचा फोटो पाहिजे, अर्जदाराचा फोटो पाहिजे आणि महिलेचा जन्म कोणत्याही जे आहे महाराष्ट्रामध्ये नाही झालेला आहे तर त्यांच्या जे आहे पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला हे पाहिजे। आणि अर्जदार जे तुम्हाला जे आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचे आहे, जे अंगणवाडी सेविका आहे त्याला जे आहे हे जे आहे द्यायचे आहे। आणि हे जे आहे अर्जदाराचे हमीपत्र आहे, इथे जे तुम्हाला टिक करायचे आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नाही, हे सगळं इथे लिहिलेलं आहे। तर मी तुम्हाला जे आहे एक जे आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला हे फॉर्म कसा भरायचा आहे, तर तुम्ही हे पण व्हिडिओ बघू शकता। आणि तुमच्या मोबाईलमध्ये एक OTP येईल KYC साठी आणि तुम्हाला जे इथे जे आहे सही करायचं आहे आणि स्थळ दिनांक सगळे लिहायचे आहे। आणि हे तुम्हाला जे इथे नोंदणी क्रमांक जे आहे येईल इथं हे नोंदणी क्रमांकाला तुम्हाला जे आहे भविष्यासाठी ठेवायचे आहे। आणि तुम्ही जे आहे बघू शकता की तुमचा जे आहे अप्लाय जे आहे रिजेक्ट झाला की आणि तर कोणाला जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर कसा अप्लाय करू शकता, तर इथे जे आहे नारी शक्ती .app आहे, इथे लिहिलेलं आहे नारी शक्ती .app मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे क्लिक करायचं आहे। आणि जसं तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तिच्याकडे जे एक फॉर्म येईल, यामध्ये तुम्हाला जे सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव जसं आधार कार्डमध्ये आहे असं लिहायचं आहे आणि पती नाहीतर वडील काय आहे हे लिहायचे आहे आणि पतीचे नाव नाहीतर वडीलचे नाव असं लिहायचं आहे। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वी काय नाव आहे हे लिहायचे आहे, जन्म दिनांक निवडायचा आहे, अर्जदाराचा संपूर्ण नाव, महिलाचे नाव, जिल्हा काय आहे हे लिहायचे आहे, गाव लिहायचे आहे, ग्रामपंचायत, पिनकोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जे आहे योजना घेत आहे, लाभ घेत आहे, जसा संजय गांधी योजना असा तर घेत आहे तर होय नाही तर नाही। आणि तुम्ही घेत आहे तर 15% पैसा जास्त आहे तो तर तुम्हाला हे भेटणार नाही। आणि वैवाहिक स्थिती काय आहे तर हे पण तुम्हाला जे आहे इथे क्लिक करायचं आहे। आणि जे आहे महिलाचा जन्म कोणत्याही राज्यामध्ये झालेला आहे तो हे तुम्हाला क्लिक करायचं आहे, होय महाराष्ट्रामध्ये झाले तर होय नाही तर नाही। आणि बँकचे पासबुक नंबर, बँक खात्याचे धारकचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आपला आधार क्रमांक, बँक खात्यात जोडलेले आहे का आधार कार्ड पाहिजे आणि अधिवास प्रमाणपत्र नाहीतर जन्म प्रमाणपत्र नाहीतर शाळा सोडण्याचे दाखला नाहीतर मतदार ओळखपत्र यापैकी कोणते एक पाहिजे। आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी राशन कार्ड यामध्ये कोणते एक नाहीतर अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि कोणत्याही महिला जन्म झालेल्या परराज्यातील त्यांचे पतीचे कागदपत्र असा हे सगळे पाहिजे। आणि इथे जे एक्सेप्ट करायचे आहे आणि स्वीकारा पर क्लिक करायचे आणि माहिती जतन करा असे क्लिक करायचे आहे। तर असं तुम्हाला जे आहे यामध्ये अप्लाय करायचे आहे आणि तुमच्या जे आहे 1500 महिन्याचा भेटणार आहे, कशासाठी जे इलेक्शन येणार आहे म्हणून हे आलेलं आहे। ओके फ्रेंड, बाय।